आज सकाळची सुरुवात छान अशा मॉर्निंग वॉकने झाली। त्यानंतर घरी येऊन घर आवरलं, आंघोळ वगैरे केली, पूजा करून घेतली आणि आज नाश्त्यासाठी बनणार होते पालकचे धपाटे। जे धपाटे आहेत ते आपण लाटून पण बनवू शकतो, पण आमच्या घरी जे आहे ते थापून बनवलेलेच धपाटे जास्त आवडतात। त्यामुळे मी कोणतेही धपाटे बनवले तर ते थापूनच बनवते आणि ते छान असे धपाटे बनवायला घेतले होते। त्यानंतर लगेच नाश्ता वगैरे केला। तर इथं ऋतूसाठी आणि आमच्यासाठी एकच जे आहे तो नाश्ता मी बनवते, त्यासाठी तो थोडंसं तिखट वगैरे पण खातो। इथे छान असा नाश्ता तयार झालेला होता आणि आज होता शनिवार, त्यामुळे आम्हाला आज डीमार्टला जायचं होतं फक्त ऋतूसाठी थोडेसे टॉईज घेण्यासाठी। पण एवढं सारं सामान घेऊन आलो आणि डीमार्टला गेलो, जी वस्तू घ्यायची ती फक्त घेऊन आलो, असं कधीच होत नाही। म्हणजे माझ्यासोबतच असं होतं का सगळ्यांसोबत असं होतं काय माहिती। आणि त्यानंतर येते वेळेस आम्ही जे आहे ते नाथब्रह्माची इडली आणली होती आणि तीच मग घरी येऊन स्वयंपाक वगैरे करायला पण उशीर होतो, त्यामुळे तीच खाऊन घेतली आणि दुपारी इडली वगैरे खाल्ली। त्याच्यानंतर आराम केला आणि रात्री मात्र जेवणासाठी बनवलं होतं मी आमरस, पुरी आणि बटाट्याची भाजी। आता आंब्याचा सीझन आहे म्हटल्यानंतर पुरी आणि आमरस तर झालाच पाहिजे, तर त्याच्यामुळे संध्याकाळी छान असं जेवण बनवलं आणि असा छान असा आमचा दिवस संपला।